नगर विकास विभागाच्या निधी वाटपाला चाप लावण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। विविध योजनांमधील कामांना मंजुरी देण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांची मान्यता घेण्याच्या सूचना, सूत्रांची माहिती। तर सगळ्याच ठिकाणी मुख्यमंत्री बॉस आहेत, वडेट्टीवारांची टीका। तर फडणवीस आणि शिंदेंमध्ये चांगला समन्वय, नरेंद्र बोंडेकरांचं विधान। सर्व निधी वितरणासह नियोजन विभागाच्या निधी वितरणाला मुख्यमंत्री अंतिम मान्यता देणार। अंतिम मान्यता देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी घेतल्याचाही या ठिकाणी माहिती। कुणी मला मारलं तर मी लगेच मराठी बोलू शकणार आहे का? राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या विधानानं नव्या वादाची चिन्ह। तर राज्यपालांनी राजकीय वक्तव्य करणं योग्य नाही, आदित्य ठाकरेंची टीका। राज्यपालांनी सुद्धा मराठीत बोललं पाहिजे। वर्षानुवर्ष महाराष्ट्रात राहणाऱ्या परप्रांतीयांनी मराठी शिकलीच पाहिजे, मनसे नेते बाळा नांदगावकरांचं वक्तव्य। राज्यपालांनी मराठीचा सन्मान राखायला पाहिजे। मराठी येत नाही ते राज्यात येऊन मराठी शिकतात, मराठीचा त्यांना सराव नसेल पण अनेक जण मराठी शिकून जातात, नरेंद्र बोंडेकरांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये दौंडजवळच्या चौफुला कला केंद्रामध्ये डान्स सुरू असताना गोळीबार झाल्याची माहिती। एका राजकीय नेत्यांच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती। गोळीबारात नृत्य करणारी तरुणी सुद्धा जखमी। पुण्यातल्या यवत पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू। परळीमधील महादेव मुंडेंच्या हत्येचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर। महादेव मुंडेंचा गळा कापला, तोंड, मान आणि हातावर एकूण 16 वार। पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून अंगावर काटा आणणारी माहिती समोर। तर अतिरक्तस्राव झाल्यामुळेच धक्क्यात जाऊन महादेव मुंडेंचा मृत्यू। बीडमधील महादेव मुंडेंचे हत्येनंतरचे हे फोटो विजयसिंग बांगरांनी दाखवले। दरम्यान वाल्मिक कराडच्या सहकाऱ्यांनी मुंडेंची धारदार शस्त्रानं वार करून हत्या केली, बांगर यांचा आरोप। महादेव मुंडेंचे कुटुंबीय घेणार मनोज जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेणार। महादेव मुंडेंचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आलाय। सांगलीच्या करगणी गावामध्ये अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप, शिंदेंच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप। तर गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकरांचे कॉल डिटेल्स गृह विभागाने तपासण्याचीही मागणी। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला जाणार नाही। कोकाटेंच्या कृतीचा निषेध, मात्र राजीनामा घेण्यात येणार नाही, राष्ट्रवादीतल्या वरिष्ठ सूत्रांची माहिती। दरम्यान हल्ली प्रत्येक जण मोबाईलमध्ये व्यस्त असतो, म्हणून राजीनामा घेणं कितपत योग्य आहे असंही मत। माणिकराव कोकाटेंचं कृषी खातं मकरंद पाटलांकडे देणार, तर मकरंद पाटलांकडील मदत आणि पुनर्वसन खातं कोकाटेंना मिळणार, सूत्रांची माहिती। छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी सूरज चव्हाण यांना हे पोलिसांना शरण। तर जामिनाची प्रक्रिया पूर्ण केल्याचीही माहिती। तर बोलावल्यास पुन्हा हजर राहण्याची सूरज चव्हाण यांची नोटीस। त्यांना 11 पैकी 10 जणांना अटक झाल्याची माहिती। सुनील तटकरे आणि अजित पवारांची शनिवारी बैठक, सूत्रांची माहिती। कृषी मंत्र्यांचं विधान, लातूर मारहाण मुद्द्यांवरून चर्चा करण्याची शक्यता, कोकाटेंविषयी सुद्धा निर्णय होण्याची शक्यता। अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी, गृहराज्यमंत्र्यांच्या बारमध्ये अटी शर्थींचं उल्लंघन। योगेश कदमांनी राजीनामा देण्यासाठी कायदेशीर मार्ग वापरणार, दमानियांची समता नगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार। महायुतीच्या वादग्रस्त मंत्र्यांवर तरुण भारतमधून टीका, मंत्र्यांच्या वर्तनामुळे सरकारची प्रतिमा मलिन, काही मंत्र्यांमुळे मोदी आणि फडणवीसांच्या प्रतिमेला धक्का लागल्याचीही टीका। सध्याच्या मंत्रिमंडळातील 4 मंत्री हनी ट्रॅपमध्ये, संजय राऊतांचा दावा। तर हनी ट्रॅपमध्ये पळून गेलेले 4 खासदार आमचे होते। हनी ट्रॅपवर मुख्यमंत्र्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली, राऊतांची प्रतिक्रिया। तर आमचा पक्ष फोडला तेव्हा देखील हनी ट्रॅपचं प्रकरण घडलं, राऊतांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे उद्या दिल्ली दौऱ्यावर। JNU युनिव्हर्सिटीमध्ये मराठी अध्ययन केंद्राचा कार्यक्रम। दौऱ्यावेळी शिंदेंच्या केंद्रीय नेत्यांशी भेटीगाठी होण्याची शक्यता। पंतप्रधान मोदी आजपासून ब्रिटन दौऱ्यावर। पावसाळी अधिवेशन सुरू असताना पंतप्रधानांचा परदेश दौरा। विरोधक पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यावरून संसदेमध्ये आक्रमक होणार। ऑपरेशन सिंदूरवर मोदींनी सभागृहातच उत्तर देण्याची विरोधकांची मागणी। जुलै अखेरला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार असल्याची माहिती। योजनेच्या दुसऱ्या वर्षामधील पहिला लाभ मात्र बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाही। माणिकराव कोकाटेंच्या विरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन। पुण्यामध्ये कोकाटेंच्या विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक। बीड जिल्ह्याच्या आष्टीमध्ये रेल्वे स्थानकावर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न। पोलिसांनी शेतकऱ्याला रोखलं, रेल्वे रूळ काढा, आमची जमीन मोकळी करा, शेतकऱ्याची मागणी। यवतमाळमध्ये मुलींची छेड काढणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची पालकांची मागणी। पालकांचं पोलीस स्थानकामध्ये ठिय्या आंदोलन। 8 दिवसांमध्ये कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा। नागपूरच्या कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी SIT स्थापन। भ्रष्टाचार किंवा अनियमिततेबाबत माहिती असल्यास
एसआयटीला संपर्क करण्याचं आवाहन. कल्याणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज बंद. बाजार समितीची जागा बाहेरील संघटनेला बांधण्यासाठी दिल्यानं व्यापारी आक्रमक. दिलेले भूखंड बाजार समितीला परत देण्याची मागणी. रत्नागिरीच्या मांडवी समुद्रामध्ये 4.5 मीटर उंच लाटा उसळल्या. किनारपट्टी लगतच्या भागातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा. जोंधळ्या मारुती मंदिराला समुद्राचं पाणी लागलं. रत्नागिरीमधल्या काजळी नदी दुधडी भरून वाहतीये. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. रत्नागिरी जिल्ह्याला आज मुसळधार पावसाचा इशारा. पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ. सिंधुदुर्गमध्ये पावसाची संततधार सुरू. जनजीवन विस्कळीत. हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट. नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये काल जोरदार पावसाची हजेरी. ढालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग. दमदार पावसामुळे शेतीला फायदा. वाशिमच्या रिसोड तालुक्यामधल्या पिंपरी सरद गावाजवळ उतावळी नदीला महिनाभरामध्ये 2दा पूर. नदीकाठच्या शेतीचं नुकसान. नदीकाठचे शेतकरी हतबल. मदतीची मागणी. मुंबईमध्ये भांडूपमधील खिंडीपाडा भागात संरक्षक भिंत कोसळली. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. संरक्षक भिंतीला मोठी भेग निर्माण झाल्यानं भिंत कोसळली. जालन्यामधील अंबड तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी. वडीगोद्रीसह आजूबाजूच्या परिसराला पावसानं झोडपलं. पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांची चिंता वाढली. खरीप हंगामातील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांना फटका. मुंबई उपनगरामध्ये सकाळपासून पाऊस. बांद्रा, अंधेरी तसंच गोरेगाव परिसरात जोरदार पाऊस. गोंदियामध्ये रब्बी हंगामातील शासकीय धान खरेदीला यंदा 19 मे पासून सुरुवात. जिल्हा मार्केटिंग फेडरेशननं शेतकऱ्यांकडून 18,36,249 क्विंटल धानाची खरेदी केली. मात्र 43,000 शेतकऱ्यांचे 422 कोटी 33 लाख रुपयांचे चुकारे थकले. ऐन हंगामात शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी. जळगावच्या भुसावळमधील हतनूर धरणाचे 6 दरवाजे उघडले. धरणातून 1,442 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. धरण पाणलोट क्षेत्रामध्ये 133 मिलीमीटर पावसाची नोंद. परभणीच्या पाथरीमधील अतिवृष्टीग्रस्त गावांना राजेश विटेकरांची भेट. नुकसानग्रस्त भागात पंचनाम्याच्या दिल्या सूचना. अकोल्यामधल्या अकोट तालुक्यामध्ये पुरामध्ये संपूर्ण घर वाहून गेलं. ग्रामपंचायतीनं बांधलेलं शौचालय सुद्धा पुरामध्ये वाहून गेलं. पावसामुळे गावातील नाल्याचं पाणी लोकांच्या घरात. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. ढालेगावमधील बंधाऱ्याचे 2 दरवाजे उघडल्यानं गोदावरी नदीपात्रामधून पाण्याचा मोठा विसर्ग. दमदार पावसामुळे माजलगाव तालुक्यामधील शेतीला फायदा. बुलडाण्याच्या लोणार तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस. 6 तासात 114.9 मिलीमीटर पावसाची नोंद. मुसळधार पावसामुळे 25 हेक्टरपेक्षा जास्त शेतीचं नुकसान झाल्याचा अंदाज. शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी. सारथीच्या संचालकपदी पुन्हा सतीश पाटील यांची नियुक्ती. 20 जूनला पाटील यांची मुदत संपली होती. आता पुन्हा 3 वर्षांसाठी मुदतवाढ देण्यात आली. अमरावतीमध्ये अल्पवयीन मुलीवर जन्मदात्या पित्याकडूनच अत्याचार. 40 वर्षीय पित्यानं 14 वर्षीय मुलीवर केला अत्याचार. परतवाडा पोलिसात गुन्हा दाखल. माढा तालुक्यामध्ये अरणमध्ये कार्तिक खडाळे या शाळकरी मुलाचं अपहरण करून हत्या. चुलत भाऊ संदेश खडाळेला अटक. मात्र गावकऱ्यांचा अघोरी बाबावर संशय. चौकशी करण्याची मागणी. अमरावती शहरामध्ये सफेद चावल कोडवडनं एमडी ड्रग्सची विक्री. पोलिसांच्या तपासामध्ये धक्कादायक माहिती उघड. 2 डिलिव्हरी बॉयना पोलिसांकडून अटक. सांगलीमधल्या कुपवाडमध्ये 34 वर्षीय व्यक्तीची हत्या. अज्ञाताकडून डोक्यामध्ये हत्यारानं वार. अमोल सुरेश रायते असं हत्या झालेल्या युवकाचं नाव. आरोपी फरार. पोलिसांचा तपास सुरू. बीडच्या आष्टी तालुक्यामधल्या देठण गावात पतीची पत्नीला लोखंडी गजानं मारहाण. मारहाणीमध्ये पत्नी गंभीर जखमी. पतीच्या विरोधात आष्टी पोलिसात गुन्हा दाखल. नाशिकच्या हनी ट्रॅप प्रकरणाची शहरामध्ये चर्चा. हनी ट्रॅपमधील मान्यवरांची नावं ऐकण्यास नाशिककर उत्सुक. अशा आशयाचे लावले फलक. गुप्तचर विभागाकडून चौकशी सुरू. जळगावच्या रामेश्वर कॉलनीमध्ये तरुणांच्या 2 गटामध्ये जुन्या वादातून दगडफेक. 5 ते 6 जण जखमी झाल्याची माहिती. 15 ते 20 जण पोलिसांच्या ताब्यात. दंगल नियंत्रण पथक आणि पोलिसांचा बंदोबस्त तैनात. ठाण्यामधल्या येऊरमध्ये आज आणि उद्या प्रवेशबंदी. गटारीनिमित्त धांगडधिंगाणा होत असतो. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून खबरदारी. खासगी शिक्षण संस्थांसह सामाजिक संस्थांना दिलेल्या सरकारी जमिनी माहिती अपडेट करा. राज्य सरकारचे पुण्यासह काही जिल्ह्यांना आदेश. लोकलेखा समितीने ठेवला होता ठपका. जळगावच्या चाळीसगावमधील कपाशी गोदामाला आग. 4 तासांपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न. आगीचं कारण अद्याप अस्पष्ट. जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये कुऱ्हा पोलीस ठाण्याच्या इमारतीची दुरवस्था. इमारतीला गळती लागल्यानं ताडपत्री टाकण्याची वेळ. नागरिकांकडून नवीन इमारत बांधण्याची मागणी. नागपुरात मुलींच्या वसतिगृहात शिरून 2 आरोपींकडून मुलीचा विनयभंग.
मध्यरात्री 3 वाजता आयसी चौकामधल्या वसतिगृहामधली घटना. आरोपी मुलीचा मोबाईलही घेऊन गेल्याची माहिती. जळगावच्या धानोरामधील आश्रमशाळेमधील विद्यार्थी अचानक बेशुद्ध पडल्यानं गोंधळ. मुलांच्या पालकांनी मुलींना परत घेऊन जाण्यासाठी गोंधळ घातला. भूत दिसल्याचं पालक आणि मुली सांगत असल्याची आश्रमशाळेच्या अधीक्षकांची माहिती. याबाबत पूर्ण चौकशी करण्याचं आश्वासन. नागपुरात भिवापूरमध्ये विद्यार्थ्यांची शाळेच्या बससाठी पायपीट. एकाच बसमध्ये 40 ते 50 विद्यार्थ्यांचा उभ्यानं प्रवास. शाळेमध्ये जायला बस देण्यासाठी विद्यार्थ्यांची परिवहन मंत्र्यांना विनंती. अकोल्यामध्ये आरोपींची वरात काढली. अकोल्यामधल्या गुन्हेगारांना निश्चितच वचक बसणार. आरोपींचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली गेली. आमदार बबनराव लोणीकर आणि अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. वाशिम जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान. पिंपरी सरहद परिसरामधील 2 नद्यांना पूर. गॅस वाहतूक करणारा ट्रक पुराच्या पाण्यामध्ये पलटी. अपघातामध्ये चालकाचा मृत्यू. अमरावतीच्या चिखलदऱ्यामध्ये निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी. 12 दिवसानंतर पाऊस झाल्यानं चिखलदऱ्यामध्ये धुकं पसरलं. पर्यटकांमुळे स्थानिक आदिवासींना रोजगारामध्ये भर. जालन्याच्या मंठा आणि परतूर तालुक्यात मुसळधार पाऊस. शेतामध्ये पाणी साचल्यानं पिकं पाण्याखाली. पंचनामे करून तत्काळ मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादीचं आंदोलन. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत राजीनाम्याची पवारांच्या राष्ट्रवादीची मागणी. बुलढाण्यामध्ये तहसीलच्या टॉवरवर चढून शेतकऱ्यांचं आंदोलन. शेतामध्ये सोलार पंपाची जोडणी होत नसल्यानं शेतकरी त्रस्त. अर्ज करून 10% रक्कमही भरली तरीही पंपाचा लाभ नाही. नंदुरबारच्या अक्कलकुवामधील मदरसाच्या व्यवहाराची चौकशी होणार. भाजप नेते किरीट सोमय्या यांची माहिती. मदरशामध्ये 1000 कोटींपेक्षा अधिकचा व्यवहार झाला असून मनी लॉन्ड्रिंगही झाली. किरीट सोमय्यांचा आरोप. पुणे बंगळुरू महामार्गावरील किणी टोल नाक्यावर वडगाव पोलिसांची मोठी कारवाई. 36 लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह एकूण 56 लाखांचा मुद्देमाल जप्त. वाहन चालक पत्रू पटेल याला अटक. लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जण पोलिसांच्या ताब्यात. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी राजकीय हस्तक्षेप. सूरज चव्हाणला अटक करा. विजय वडेट्टीवारांची मागणी. परभणीमध्ये झालेल्या मारहाणीमधील मृत्यूप्रकरणी पती पत्नीला 3 दिवसांची पोलीस कोठडी. टीसी काढण्यासाठी आलेल्या संस्था चालकाच्या मारहाणीमध्ये पालकाचा मृत्यू. पुण्यामधल्या सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये 3 जणांचा धुडगूस. 25 वाहनांची तिघांकडून तोडफोड. 2 नागरिकांना तरुणांकडून मारहाण. दोघांवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू. पुण्याच्या शिरूरमध्ये पेट्रोल पंपामधील कामगारांनी मालकाच्या संमतीशिवाय रोकड रक्कम ही लंपास केल्याची घटना. शिरूर पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. वाशिमच्या पेडगावजवळ ट्रकचा टायर फुटून समोर येणाऱ्या ट्रॅव्हल्सला धडक. अपघातामध्ये 3 ते 4 जण गंभीर जखमी. 15 ते 20 जण किरकोळ जखमी. जखमी रुग्णांवर शेलू बाजार ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धुळ्यामधल्या पांझरा नदीपासून सोनवत प्रकल्पामध्ये जाणाऱ्या पाटचारीमध्ये जलपर्णीमुळे अक्कलपाडा प्रकल्पातून सोडलेलं पाणी सोनवत प्रकल्पामध्ये जाण्यास अडचण. जलपर्णी काढण्याची शेतकऱ्यांची मागणी. सोलापूरच्या करमाळ्यामध्ये बेकायदेशीर वाळू प्रकरणी कंदरच्या सरपंचाच्या मुलासह 4 जणांवर गुन्हा. करमाळा महसूल विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग 15 लाख रुपयांची लागवड होणार. 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावर वन विभागाकडे 15 लाख वृक्ष लागवड करण्याचं टार्गेट. MSRDCच्या बैठकीमध्ये निर्णय. 5 फुटांच्या गणेश मूर्तीचं कृत्रिम तलावातच विसर्जन करा. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण विभागाच्या सूचना. सण उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्वही जारी. मुंबई पालिकेकडून गणेश मंडळांसाठी कठोर नियमावली जाहीर. गणेश मंडपासाठी रस्त्यावर खड्डा पडल्यास मंडळाला 15,000चा दंड. यंदा 100 रुपये शुल्क भरणंही मंडळांसाठी बंधनकारक. चांदीच्या दरामध्ये नवा उच्चांक. चांदीचे भाव 1,15,000 रुपयांवर. 1 किलो चांदीसाठी जीएसटीसह 1,18,450 रुपये मोजावे लागणार.